गुड मॉर्निंग, नमस्कार. आज आपण भरलेलं वांगं रस्सा करणार आहोत. तर एकदम खायला टेस्टी लागतं, एकदम सोपी रेसिपी आहे. ज्याला ही भाजी आवडत नाही ते पण आवडीने खाईल आणि एकदम सोपी रेसिपी आहे. मसाला पण आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी 4 ते 5 वांगी आपल्या गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे. 10 ते 15 मिनटं आपल्या गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. कारण गरम पाण्यामध्ये वांगी टाकल्याने वांग्यावरती जी पण थोडीफार घाण असते ती डोळ्यांना दिसत नाही, ती सगळी निघून जाते. आणि ह्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे. गरम पाण्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलं होतं. वांग्यावरती मीठ टाकून ते व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. बघू शकता साईडला किती अशी घाण निघते आणि वांगं जे आहे नंतर असं फ्रेश पण दिसतं. तर मी इथं 10 ते 15 मिनिटांनी, 15 तर कमीत कमी 7 ते 8 मिनटं पण ठेवू शकता. तर 10 ते 15 मिनिटांनी बघू शकता आपली वांगी ती फ्रेश दिसते. मी पाणी ह्याचं चेंज केलं, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून हे ते देठ असतात ते देठ मी कट केले. देठवरली थोडीशी साल पण काढून घेतली आणि साईडचे जे काटे असतात ते पण मी काढून घेतले. म्हणजे कसं खूप दिवसाची वांगी जर असली 5-6 दिवसाची ते आतमधून खराब होतात, त्यासाठी आपल्याला ते काढून घ्यायचे. आणि जर एकदम ताजी वांगी असेल तुम्ही नाही काढलं तरी चालेल. तर इथं आता आपल्याला कूट करायचा आहे, म्हणजे वांग्यामध्ये तो मसाला भरण्यासाठी आपल्याला करायचा आहे. त्यासाठी मी तर हवरी, कारळं, शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून अशा प्रकारे बारीक कूट करून घेतला. तुमच्याकडे हवरी, कारळं नसेल तर तुम्ही फक्त शेंगदाण्याचा पण वापर करू शकता. फक्त शेंगदाणे भाजायचे. आणि तीळ असेल तर शेंगदाणे तिळाचा करू शकता. तीळ नसेल तर फक्त शेंगदाणे भाजून घेऊन असा कूट करून घ्यायचा. लसूण टाकतात त्याच्यामध्ये आणि कूट करायचा. तर इथं मी 5 ते 6 चमचे कूट घेतला आणि त्याच्यामध्ये मी इथं घरचे मसाले टाकले. तर हळद, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, अंबारी मसाला, जसे घरी असतात तेवढे थोडे मसाले टाकायचे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता. तर ह्याला व्यवस्थित त्याचा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा असं ओलसर करून घ्यायचं आहे. ओलसर केल्याने म्हणजे आपल्या त्या वांग्यामध्ये व्यवस्थित ते सारण मिक्स होईल, म्हणजे वांग्यामध्ये बसल व्यवस्थित आतमध्ये. बघा अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर आता वांग्यामध्ये आपल्याला जे स्टफिंग भरायची त्यासाठी अशा प्रकारे आपल्या वांगी कट करून घ्यायची आहे. बघू शकता आतमधून एकदम पांढरं वांगं झाले आणि एकदम म्हणजे भारी वांगं निघले आतमध्ये. जर आतमध्ये चांगलं असतं पण काही फोडी खराब असतात, तर अशा फोडी पण आपल्याला मोडून बघायच्या आहेत. आणि त्यानंतर थोडं ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. थोडं चिमूट बऱ्याच एका फोडीला मीठ लावायचं, म्हणजे वांगं शिजताना त्याला थोडंसं पाणी सुटतं आतमध्ये आणि ते लवकर सॉफ्ट होतं आणि खायला पण भारी चव येते, टेस्ट येते. त्यानंतर हे जे आपण मसाला बनवला होता तो मसाला वांग्यामध्ये भरवायचा आणि अशा प्रकारे भरून मस्त असं दाबून घ्यायचा. म्हणजे आपण रस्सा करणार आहोत ना, तर त्या रस्स्यामध्ये टाकल्याच्यानंतर वांग्यामधला मसाला निघला नाही पाहिजे. थोडाफार निघलं तरी चालेल पण सगळा नाही. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला भरलं वांगं करायचं आहे. तुम्ही रस्सा नाही बनवला, फक्त सुकं भरलं वांगं केलं तरी चालेल. असं सेम अशीच प्रोसेस आहे, फक्त त्याला जास्त तेल लागतं. सुक्या वांग्याला सुकं वांगं करायला फक्त खाली तेल टाकायचं खूप सारं आणि त्यानंतर थोडे मसाले वगैरे टाकायचे, टोमॅटो, कांदा, आणि मग वांगं त्याच्यामध्ये भरलं वांगं टाकायचं. तर इथं मी रस्सा वांगं करत आहे, भरलं वांगं रस्सा. तर इथं बघा मी आता सगळे वांगे अशा प्रकारे कट करून भरून घेत आहे. तर इथं असे आपल्याला फोडून बघायचे, ते एक फोडात आतमधून थोडी अशी फोडून बघायची, म्हणजे आत पण खराब आहे का नाही. तर अशा प्रकारे आपल्याला सगळी स्टफिंग आपण भरली आतमध्ये ते आपल्याशी दाबून वांगं भरून घ्यायचं आहे. आणि राहिलेला मसाला आपण नंतर वापरणार आहोत भाजीमध्ये. तर इथे मी सगळी वांगी भरून घेतली. आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. कढई थोडी चांगली तापली की तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तर तेलामध्ये कढीपत्ता, जिरे पण टाकू शकता. थोडं व्यवस्थित गरम तेल झालं ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं एक वांगी ठेवून द्यायची. ह्याच्यावरती झाकण ठेवून
4 ते 5 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. आणि मध्ये आपल्याला एक वेळेस थोडं चेक करायचं, थोडंसं पाणी टाकून पण तुम्ही शिजवून घेऊ शकता. थोडंसं पाणी टाकून पण मी शिजवून घेतलं होतं. तर बघू शकता मस्त आपल्याशी वांगी शिजली गेली आहेत. तर आता आपण सगळी वांगी काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला रस्सा करायचा आहे. तर बारीक चिरलेले कांदा टाकला आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथं मी ऑइल फ्रीच करणार आहे रस्सा, म्हणजे पातळ भाजी ऑइल फ्री. फक्त मी कांदा म्हणते वांग करताना थोडंसं मी तेल टाकलं होतं. तर इथे मी कढीपत्ता जिरं टाकून थोडं पाणी टाकून व्यवस्थित ह्याला असं मिक्स करून घेतले आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे मस्त आपला असा भाजून घ्यायचा ह्याच्यामध्ये. तो व्यवस्थित आपला कांदा भाजला गेला आहे. सोनेरी रंग पण आला आहे ह्याला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घरचे थोडे थोडे मसाले टाकायचे. तर गरम मसाला, लाल मिरच पावडर, हळद, कांदा मसाला, त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्याने सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील. पण कच्चा वास असतो तो पण निघून जातो पाण्याने. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ह्याच्यामध्ये जो कूट राहिला होता, आपण मसाला बनवला होता वांगे भरायला, तो मी टाकला आहे. आणि ही आहे फुटाण्याची पावडर, म्हणजे फुटाणे मी थोडं तेल टाकून भाजून घेतले आणि त्यानंतर बारीक अशा प्रकारे कुटून घेतले. मिक्सरला लावून मस्त अशी वाटून घ्यायचे आणि थोडी मोठी पावडर राहिली तर चाळून घ्यायची. ते टाकल्याने काय होतं, भाजीला असा थिकनेसपणा येतो, भाजी खूप पातळ होत नाही आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण जास्त लागत नाही. ह्या भाजीने चांगली अशी ग्रेव्ही तयार होते, म्हणजे ह्या भाजीला चांगलं टेक्स्चर येतं. आणि आपण फुटाणे कुटून टाकले ना भाजून, तर ग्रेव्ही चांगली तयार होते. आता काही जणांचं चिकन वगैरे करताना ते वापरतात ना, तुम्ही पण अशा मेस वगैरे चालवत असाल तर खूप जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही ही पण पद्धत वापरू शकता फुटाणे. तर इथं मी वांगी टाकून घेतली, व्यवस्थित मसाला मिक्स केला. आता एक एक वांगे तुम्ही सोडायचे. वांग्याला खूप सारं असं हलवायचं नाही, नाहीतर आतला मसाला निघला जाईल. तर आता आपल्याला ह्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. थोडं मी पाणी अजून ॲड केलं आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि कमी गॅसवरती 3 ते 4 मिनटं शिजून द्यायचं आहे. थोडी वांगी कच्ची राहिलेली असली तर ती पण शिजू जाईल आणि शिजल्याच्या नंतर रस्सा थोडा आपला मस्त अजून घट्ट होईल. तर मी याला शिजून घेते. तर बघू शकता 4 ते 5 मिनटं शिजलं तर नंतर बघू शकता आपलं वांगं मस्त असं रेडी झाले. हे बघू शकता वांगे पण छान शिजले गेले आहेत. रस्सा पण छान झाला, एकदम घट्ट असा दाटसर, पातळ पण नाही झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, ऑइल फ्री वांग्याची भाजी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.